गावामध्ये आलोय आणि बघूया या गावामध्ये पाण्याची व्यवस्था काय आहे, काय प्रश्न आहे गावाचे. काय झालं तुला रडायला? का रडते? काय सांगू दादा, मी पाणी माझा काही उपयोगच होत नाहीये. मी वाहून जाते. मला तर अडवायला पाहिजे, फिरवायला पाहिजे, तरच मी कमी. आता तुला काय झालं? तुम्ही का रडताय? मी पडीक जमीन. कितीतरी दिवस झाले मी अशीच पडून आहे. माझ्यावर एकही पीक नाहीये. असंच जर चालत राहिलं तर माझा सुपीकपणा वाढण्याच्या वेगाने उडून जाईल. मला यांची खूप चिंता वाटते. आता मी तरी काय करू? आंबा, मी तुम्हाला काही जणांची ओळख करून देतो, ते सांगतील तुम्हाला. मी आहे समोरची शेती. काही काळजी करू नका, मी आले ना आता. तुम्ही जर माझ्या पद्धतीने शेती जर केली तर खड्ड्यावरील जमिनीवर तुम्ही पाणी अडू शकता आणि माती सुपीक बनवू शकता. मी पशुपालन, माझे शेती जोडधंद्यामध्ये उपयोग होते आणि माझ्यामुळे दूध, दही, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ प्राप्त होतात आणि उत्तम शेणखतही मिळते. मी फळबाग आहे. पडीक जमिनीवर माझी लागवड केल्यानंतर मी मातीला घट्ट धरून ठेवते. मातीला पाण्यासोबत वाहून जाऊ देत नाही. पाण्यालाही साचवायला मदत करते. मी मत्स्यपालन आहे. मी कमी जागेत जास्त मासे मिळवून देतो आणि माझ्यासाठी जास्त खर्चही लागत नाही. मी मधमाशी पालन. माझी शेती केल्यामुळे तुम्हाला दुहेरी फायदा होईल. माझ्यामुळे तुम्हाला मध उत्पादन मिळेल आणि मी फुलाचे परागण करून उत्पादनात वाढ होईल. मी कुक्कुटपालन. माझ्यामुळे अंडी उत्पादन होते आणि उत्तम प्रकारचे कोंबडी खतही मिळते. जर मत्स्यपालनासोबत मला सोबत केले तर मत्स्य खाद्याचाही प्रश्न सुटतो. मी रेशीम उद्योग. माझ्यामुळे पडीक जमिनीचा उपयोग तुतीच्या झाडाच्या लागवडीसाठी होतो, ज्याने चांगल्या श्रेणीचे रेशीम मिळते, जे शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळवते. मी मशरूम उद्योग. मी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देतो. तसंच जर माझं दररोज ग्रहण केलं तर मी मानवी शरीरात प्रथिना मिळवतो. मी फूल शेती, उत्पन्नाचा द्वितीय सोर्स. माझा उपयोग सजावट व पूजा ठिकाणी केला जातो व मी शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवायला मदत करतो. मी आहे गाडूळकर. मी मातीला भुसभुशीत ठेवतो व कमी खर्चात जास्त उत्पन्न येतो आणि जे काही पीक भेटेल ते ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री असते. मी मिश्र शेती. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना साथ देतो. एक पीक फसले तरी दुसऱ्या पिकांनी शेतकऱ्यांना आधार देतो. मी कृषी विस्तार या सगळ्यांचा विस्तार करून उत्तम शेती कशी करावी हे सांगतो. अगोदर मला यांची खूप काळजी वाटायची, पण या सगळ्यांमुळे माझी सगळे प्रश्न सुटले व यांची काळजी वाटायला मला वाटत नाही. आता करूया आपण सगळे मिळून. आता उत्पन्नाची नाही भीती, आपण सगळे मिळून करूया शाश्वत शेती, शाश्वत शेती. आता उत्पन्नाची नाही भीती, आपण सगळे मिळून करूया शाश्वत शेती, शाश्वत शेती. आता उत्पन्नाची नाही भीती, आपण सगळे मिळून करूया शाश्वत शेती, शाश्वत शेती. धन्यवाद.